दिवा आहे, प्रसादाची वाटी, सर्वांचा लाडका आपला हा प्रोडक्ट आहे। हा आपला नवरात्री स्पेशल दिवा खूपच फेमस झालेला छोटासा दिवा आहे, त्याचं छोटंसं कव्हर, ओम नमः शिवाय, स्वस्तिक, अंबज्ञ, स्वच्छ करणं खूप सोपं पडतं। बोरोसिलिकेट ग्लास असल्यामुळे ही ग्लास तडकत नाही। छोटासा निरांजन तुम्हाला 100 रुपीज ही एक बोरोसिलिकेटची समई आहे। समईचे कव्हर तुम्हाला कस्टमाइज करून देतो। या अत्तराच्या छोट्या छोट्या कुप्या आहेत, रोजच्या देव्हाऱ्यात पाणी भरून ठेवता येतं। हा बासुरीवाला कृष्ण हाती बनवलेल्या वस्तूचं काम किती परफेक्ट आणि किती एलिगंट, तर ह्याचा गेटअप खूपच सुंदर, गाडीच्या बाहेरच्यालाही दिसणार आणि गाडीच्या आतल्याही माणसाला दिसेल अशी 2 वेची मूर्ती। नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी YouTube चॅनलवर कोकणी इंडियन। मित्रांनो, आज मी आलोय बदलापूरमध्ये। बोरोसिलिकेट पासून युनिक असे गिफ्टचे आयटम जर तुम्हाला घ्यायचे असतील किंवा बघायचे असतील तर या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण शॉप एक्सप्लोर करणार आहोत। येण्यासाठी आहे ना, बदलापूर पश्चिम पासून 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे दुकान। हे बघा, सगळ्या प्रकारचे आपल्याला गिफ्टिंगचे आयटम पाहायला मिळणार आहे बोरोसिलिकेट पासून। आशापुरा कोऑपरेटिव्ह सोसायटी, बिल्डिंग नंबर 1, हेंद्रेपाडा, बदलापूर पश्चिम असा हा पत्ता आहे। आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं। नमस्कार, मी ज्योत्स्ना देसाई कांबळी पुन्हा एकदा कोकणी इंडियन वरती तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आपल्या अगदी नव्या कोऱ्या नासा ग्लास आर्टिफॅक्ट्सच्या बदलापूर येथील शॉपमध्ये। आपलं हे शॉप नवीनच ओपन झालेलं आहे आणि बदलापूर स्टेशन पासून हार्डली 2 मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्हाला इथे आपलं युनिक कलेक्शन बघता येणार आहे। आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे, प्लीज नोट करून घ्या। शॉप नंबर 1, मेहता निवास, अपोजिट आशा विहार, बदलापूर वेस्ट, नासा ग्लास आर्टिफॅक्ट्स या नावाने तुम्हाला इथे हे शॉप बघता येईल। आणि या ठिकाणी तुम्हाला बोरोसिलिकेट ग्लासपासून बनलेल्या व्हरायटी ऑफ युनिक वस्तूंचं कलेक्शन बघता येईल। त्याचप्रमाणे हँडमेड, हँडक्राफ्टेड युनिक वस्तू होम डेकोरसाठी, गिफ्टिंगसाठी इथे येऊन तुम्हाला चूज करता येतील। शॉपला व्हिजिट केल्यावरती तुम्हाला डेफिनेटली अप टू 20% डिस्काउंटचे मानकरी होऊ शकता। तुम्हाला मी आपल्या या शॉपची एक टूर करून दाखवणार आहे। तो गणपती बाप्पाला आणि लक्ष्मीला नमस्कार करून आपण या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकत असाल, हा आपला एक सुंदर असा काचेचा देव्हारा आपण बनवलेला आहे। यामध्ये हे पूर्णपणे हँडमेड काम आहे। तुम्ही बघू शकता, समईचे जे खांब असतात, आपण काचेच्या बोरोसिलिकेटच्या ज्या समया बनवतो त्याच्या खांबांचा इथे वापर केलेला आहे। आणि जो समईमध्ये आपण मोर सेंटरला प्लेस करतो, तो मोर इथे या प्रकारे आपण प्रेस केलेला आहे। सो अशा प्रकारे हा छोटासा सुंदरसा कॉम्पॅक्ट देव्हारा मी माझ्या दुकानामध्ये इथे प्रस्थापित केलेला आहे। त्याच्यासोबतच हा आपला छोटासा अखंड दिवा, छोटासा नंदादीप, बोरोसिलिकेट ग्लास पासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू आहेत। हे ॲक्च्युली आम्ही युजली तुम्ही स्टॉलवरती पाहिलं असणार आहे की हे आपल्याकडे अप्रॉक्सिमेटली 6 इंचामध्ये रेडी असतं। हे इथे तुम्हाला असं 1.5 फूट हाईटचं इथे तुम्हाला बघता येईल, खरेदी करता येईल। हे असं पूर्ण पूजेचं थाट आहे। यामध्ये ऑलमोस्ट पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू इथे कव्हर केल्या गेलेल्या आहेत। जसं हा दिवा आहे, प्रसादाची वाटी, हे आपलं पंचामृतासाठी भांड, त्याच्यासाठी वेगळा तुम्हाला पळी घ्यायची गरज नाही, तुम्ही इथून पंचामृत देऊ शकता। ही आपली घंटी आहे, अत्तराची कुपी, हळद कुंकू अक्षदासाठी हा करंडा आणि तांबण, या अशा सगळ्या वस्तूंचा कॉम्बो इथे केलेला आहे। हे आपलं सर्वांचं फेवरेट असं, सर्वांचा लाडका आपला हा प्रोडक्ट आहे। याला सुगंधी दीप, कपूर दिवा, अरोमा दिवा असं म्हटलं जातं। खाली आपला नॉर्मल तेलाचा किंवा तुपाचा दिवा तुम्ही असा आत लावू शकता, त्याला हे कवर होऊन जातं। आणि यावरती प्लेटमध्ये तुम्हाला धूप, कपूर, अरोमा ऑइल असं काहीही वापरता येतं, जेणेकरून पूर्ण घरामध्ये किंवा जिथे तुम्ही हा दिवा लावला आहात त्या ठिकाणी सगळीकडे तुम्हाला एक फ्रेग्रन्स कापुराचा किंवा जो कोणता तुम्हाला आवडता आहे तो सगळीकडे पसरून राहील। तुम्हाला वेगळं एअर फ्रेशनर घरामध्ये यूज करायची गरज नाही, ॲज वेल ॲज घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी सतत तुमच्या क्रिएट होत राहील। ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सायझेस आपल्याकडे मिळतील, अगदी 3-4 तास पुरणाऱ्या दिव्यापासून अगदी अखंड दिवासारखा 1.5-2 दिवस पुरेल एवढा असा देखील मोठा तुम्हाला यामध्ये दिवा मिळतो। याच्यामध्ये अशा 4 सायझेस तुम्हाला होऊन जातात। तसंच ज्या लोकांना कपूर, अरोमा ऑइल नको आहे, फक्त दिवा हवा आहे, सो त्या लोकांसाठी आपल्याकडे या अशा वेगवेगळ्या सायझेस आहेत। यामध्ये तुम्हाला आत छोटासा असा दिवा, प्लेट बॉटमला आणि हे कवर, हे असं होऊन जातं, जेणेकरून फॅनच्या वाऱ्यामुळे वगैरे तुमचा विझत नाही दिवा आणि अखंड चालू राहतो।
सो यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 ते 4 तासांपासून अगदी 1.5-2 दिवसांपर्यंत आणि 5 ते 6 दिवसांपर्यंत बनणारे दिवे देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो असं दिवा आणि कवर यामध्ये तुम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बोज वेगवेगळ्या साइजेसमध्ये बनवून घेऊ शकता. हा आपला नवरात्री स्पेशल दिवा खूपच फेमस झालेला, जवळपास 1.5 लिटर तेल राहणारा आणि 5 ते 6 दिवस पुरणारा. याच्यामध्ये ही खालच्या साइजेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो तुम्हाला ज्या साईजमध्ये हवा आहे त्या साईजमध्ये तुम्ही जसा हवा तसं तुम्ही आपल्याकडून कॉम्बो करून घेऊ शकता. हा छोटासा सेट आहे, छोटासा दिवा आहे, त्याचं छोटंसं कवर. हा तुम्हाला हार्डली 450 मध्ये कॉम्बो होऊन जातो. दिवा हंडीमध्ये अजून एक प्रकार म्हणजे अशी आपली डिझाईनमध्ये येणारी दिवा आणि हंडी. सो हे जसं माझं स्वामींचं इथे मी चालू करून एक ठेवलेलं आहे तुम्हा सर्वांच्या रेफरन्ससाठी. आतमध्ये असा दिवा चालू आहे आणि वरून हे जे हंडी ठेवलेली आहे त्याच्यावरती स्वामींचं डिझाईन आहे. तर यामध्ये अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन्सच्या हंडी तुम्ही आपल्याकडून कस्टमाइज करून घेऊ शकता. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये, तुम्हाला हव्या असलेल्या दिव्यावरती, आय मीन तुमच्या घरच्या पितळीच्या चांदीच्या दिव्यावरती सुद्धा तुम्हाला जर असं कवर बनवून हवं असेल तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ शकतो. बघू शकता हे श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, ओम नमः शिवाय, स्वस्तिक, अंबज्ञ, महालक्ष्मी, दुर्गा माता, श्रीराम जयराम जय जय राम. हे एक जरा युनिक आहे. एका बाजूला तुम्हाला वर्डिंग्स दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहिलं तर तुम्हाला रामाचं पूर्णपणे चित्र दिसून येतं. सो दिवा जेव्हा आपण लावतो तेव्हा आपल्याला समोरून राम दिसणार, पण बॅकग्राऊंडला अंधाराच्या वेळी जर तुम्ही इफेक्ट पाहिला तर तिथे तुम्हाला श्रीराम जयराम जय जय राम असे वर्डिंग्स लिहिलेले दिसून येते. सो हे असं युनिक कन्सेप्ट आहे. तुम्ही कोणत्याही बाजूला एकाच हंडीवरती तुम्ही 2 वेगवेगळ्या बाजूंना 2 वेगवेगळ्या डिझाईन्सही आमच्याकडून करून घेऊ शकता. सो हे सुद्धा एक आपलं युनिक गिफ्टिंगसाठी ॲज वेल ॲज घरी वापरण्यासाठी तुम्ही हे ऑप्शन चूज करू शकता. आता ज्या लोकांकडे दिव्याला वारा लागत नाही त्या लोकांनी काय करावं, तर त्या लोकांनी फक्त असा हा सुंदरसा दिवा तुम्ही तुमच्या घरात देव्हाऱ्यात वापरू शकता. आता तुम्ही म्हणाल आम्ही हा दिवा का म्हणून वापरावा बरं, आमच्याकडे पूर्वीपार चालत आलेले पितळेचे चांदीचे दिवे आहेतच. सो ते आहेतच आणि ते सुद्धा अगदी युनिक आहेत. त्यामध्ये तुमच्या कलेक्शनमध्ये अजून एक वाढवा आणि हा बोरोसिलिकेट ग्लासपासून बनलेला एक सुंदरसा दिवा घेऊन जा. याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट्स असे आहेत की हा दिव्याला काजळी चिटकून राहत नाही, स्वच्छ करणं खूप सोपं पडतं आणि बोरोसिलिकेट ग्लास असल्यामुळे ही ग्लास तडकत नाही. सो वरचेवर जे क्लिनिंगचं बायकांची जी मेहनत आहे की बाबा उद्या माझ्याकडे काही प्रोग्राम आहे आणि आज बसून मला पितळेची भांडी घासायची आहेत, म्हणजे देवाची भांडी स्वच्छ करायची आहेत, तो जो त्रास आहे तो बोरोसिलिकेटमध्ये तुम्हाला कमी होतो. बोरोसिलिकेट ही अशी ग्लास आहे की ज्याच्यावरती तुम्ही साबणाच्या पाण्यात त्याला थोडा वेळ डिटर्जंट घालून ठेवून दिलं किंवा लिटरली त्याला तुम्ही बोरोसिलिकेटची ग्लास असल्यामुळे तुम्ही गॅसवरती त्याला गरम पाण्यामध्ये बॉईलही केलं तरी त्या काचेला काहीही होत नाही. सो स्वच्छ करण्यासाठी खूप सोपी आणि वापरण्यासाठी खूप सुंदर असं हे प्रोडक्ट आहे. हा छोटासा निरांजन तुम्हाला 100 रुपीजपासून स्टार्टिंग होतो आपल्याकडे आणि तुम्ही जसं जसं तुमचं बजेट वाढत जाईल तसे तसे दिवे आपल्याकडे मोठमोठ्या साईजमध्ये तुम्हाला अवेलेबल मिळतील. सो आता संक्रांतीच्या गिफ्टिंगसाठी म्हणा आणि तुमच्या आता लग्नसराई येते आहे, सो लग्नसराईमध्ये तुम्हाला काही रिटर्न गिफ्ट करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे व्हरायटी ऑफ कलेक्शन आहे. जसं हे दिवे आहेत त्याच प्रकारे आपल्याकडे समयांचं ह्यूज कलेक्शन आहे. वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला समया आपल्याकडे बघायला मिळतील. ही एक मीडियम साईजची समई आहे. यामध्ये आपल्याकडे तुम्हाला 400 पासून पुढे समई अवेलेबल आहेत. ही 6 इंचाची समई आहे. याची कॉस्टिंग तुम्हाला 600 होते. जसं साईज तुम्ही छोटी घ्याल तुम्हाला कमी प्राईजमध्ये मिळतील, जसं साईज तुम्ही वाढवत जाल तुम्हाला थोडं प्राईज रेंज वाढत जाईल. सो तुमच्यावरती डिपेंड करतं, तुमच्या चॉईसप्रमाणे इथे येऊन तुम्ही या चूज करू शकता. जसं आता ही आपली एक बोरोसिलिकेटची समई आहे, सो त्याला आपण हे असं वरून लीडही देऊ शकतो. तुम्ही असा कॉम्बो हवा असेल असा कॉम्बो घेऊ शकता किंवा तुमच्या घरी ज्या पितळेच्या मोठमोठ्या समया आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारे आपण समईचे कवर तुम्हाला कस्टमाइज करून देतो. लामण दिवे असतील तर त्या लामण दिव्यासाठी सुद्धा अशा प्रकारे वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला आपण कस्टमाइज करून देतो. तुमचे छोटे चांदीचे पितळेचे दिवे आहेत तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या साईजेसमध्ये असे कवर मिळून जातील. सो तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा दिवा असू दे,
दगडी दिवा असू दे, चांदीचा दिवा असू दे, पितळीचा दिवा असू दे किंवा पंती असू दे. सो तुम्ही आम्हाला ते मेजरमेंट द्यायचं आहे, त्याचा फोटो पाठवायचा आहे. त्याप्रमाणे आपण तुम्हाला कोटेशन त्याचं शेअर करू आणि कस्टमाइज करून तुम्हाला ती वस्तू मिळून जाईल. हळद कुंकू अक्षता, हळद कुंकू अशासाठी तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये, वेगवेगळ्या रंगांमध्ये असं तुम्हाला इथे करंडे मिळून जातील. काही जणांना विथ लीड हवं असतं तर त्यांच्यासाठी अशा प्रकारे हे झाकणासहित आपण बनवून देतो. तर बेलमध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या साईजेस आहेत. ही मोठी साईज आहे, ही थोडी छोटी साईज आहे, ही त्याहीपेक्षा थोडा किनकिन आवाज असलेले. सो ज्यांना जसा आवाज, जसा स्वर, जसा नाद आवडतो त्याप्रमाणे तुम्ही इथे चूज करून घेऊ शकता. ह्या अत्तराच्या छोट्या छोट्या कुप्या आहेत. यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता अत्तर, आणि स्टोअर केलेले अत्तर जवळजवळ तुमचं वर्षभर टिकून राहतं, अत्तर उडून देत नाही. याला लॉक सिस्टम दिलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. याला लॉक सिस्टम आहे, तुम्ही अत्तर भरायचं आणि याला लॉक करून तुम्ही ठेवून देऊ शकता. सो त्यामुळे तुमचं अत्तर उडून जात नाही. आणि मग तुमच्या जेव्हा गेट टुगेदर्स आहेत, जसं हळद कुंकू हे एक बायकांचं गेट टुगेदर असतं, त्यावेळेला तुम्ही यामध्ये स्टोअर केलेलं अत्तर वापरू शकता. अशा प्रकारे हे आपल्याकडे व्हरायटी ऑफ अगरबत्ती स्टँड्स आहेत, ज्यामध्ये तुमच्या 1 किंवा 2 उदबत्त्या यामध्ये सरळ उभ्या राहतात, वाकड्या तिकड्या होत नाहीत. ज्यांना मोठं जरा रुंद पसरट हवं असेल तर त्यांच्यासाठी हे असं ऑप्शन आहे. काही जण माझ्याकडे म्हणतात की उदबत्तीची जी राख येते ती बाहेर पडू नये, यासाठी काही ऑप्शन देशील का? सो तशा प्रकारचं सुद्धा आता माझ्याकडे इथे रेडी नाही आहे, कारण ते आम्ही फक्त कस्टमाइज करून देतो. सो तुम्हाला त्या प्रकारे काही हवं असेल तर ते सुद्धा आपण अवेलेबल करू शकतो. त्यानंतर या प्रकारे आपल्याकडे धूपारती आहेत. यामध्ये तुम्ही धूप आरती, कपूर आरती दोन्हीही केलं तरी चालतं, काचेला तडा जात नाही. तुम्ही डिरेक्टली निखारे सुद्धा आतमध्ये ठेवलेत तरीही चालतं. आणि विशेष याचं वैशिष्ट्य म्हणजे याचं हँडल गरम होत नाही. तुम्ही हातात हे हँडल पकडून अगदी 15-20 मिनिटाची आपली बाप्पाची आरती, देवीची आरती करू शकता. तुम्हाला हाताला चटका लागणार नाही. आणि हे वॉशेबल आहे, सो त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये कितीही तुमचा धूप चिकट होऊन राहिला तरी ह्याच्या क्लिनिंगला काहीही प्रॉब्लेम येत नाही. याला थोडा वेळ तुम्हाला गरम पाण्यामध्ये डिटर्जंट टाकून ठेवून द्या, त्यातले जे धुपाच्या कपड्या चिटकलेल्या असतात त्या निघून जातील. सो अशामध्ये यामध्ये ज्यांना थोडी मोठी साईज हवी त्यांच्यासाठी ही मोठी साईज आहे, आणि ही कॉम्बो डेली रुटीनसाठी अशी छोटी साईज आहे. हे असं छोटंसं पळी आणि फुलपात्र हे युजली पूजा वस्तूंमध्ये आपण देतो, पण जर तुम्हाला सेपरेट हवं असेल तर तुम्हाला सेपरेटही इथे मिळून जाईल. त्यानंतर हे आपल्या पंचामृतासाठी किंवा तीर्थासाठी असलेलं भांडं. हे असे छोटे छोटे कंटेनर आहेत. हे कंटेनर्स तुम्ही तुमचं काही पूजा सामान म्हणा किंवा किचनमध्ये तुम्हाला काही स्टोअर करायचं असेल, लिक्विड, सॉलिड, असं तुम्ही काहीही याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. कॅन्डलसाठी आहे. आपल्या ज्या युजली व्हाईट कलरच्या उभ्या कॅन्डल्स असतात त्या कॅन्डल तुम्ही याच्यामध्ये ठेवून वापरू शकता. आणि हे एक गिफ्टिंग आयटम म्हणून सुद्धा तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल, ज्यांच्या घरी कॅन्डल्स वापरली जाते त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप छान असं आयटम होऊन जातं. त्यानंतर हे आपलं कलश आहे. सो हे असं तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात किंवा एखाद्या शोभेच्या वस्तूंच्या तुमच्या संग्रहात किंवा तुमच्या डायनिंग टेबलवरती हा कलशच्या शेपच्या ऐवजी असं प्रॉपर तांब्याच्या शेपमध्ये तुम्हाला मिळून जातं. आणि हे तुम्हाला अगदी छोट्यातल्या छोट्या म्हणजे रोजच्या देव्हाऱ्यात आपण छोटंसं भांडं ज्याच्यामध्ये आपण गंगाजल भरून ठेवतो म्हणा किंवा पाणी भरून ठेवतो, स्वामींच्या फ्रेमच्या बाजूला एक छोटासा तांब्या भरून आपण पाणी भरून ठेवतो, त्या छोट्या साईजपासून अगदी 1 लिटरच्या साईजपर्यंत तुम्हाला आपल्याकडे मिळून जाईल. छोटंसं तांब्या भांडं जे आपल्याला रोजच्या देव्हाऱ्यात पाणी भरून ठेवता येतं. या प्रकारे दिसायलाही एकदम क्यूट असं दिसतं. सो कुणाला गिफ्ट जरी करायचं असेल तरी एक खूप सुबक असं ऑप्शन आहे. आणि यामध्ये आपल्याकडे साईजेस या अशा वाढत जातात. 1 लिटरचं तांब्या भांडं जे आपल्याला डायनिंग टेबलवरती सुद्धा वापरता येईल. सो कुणाचं नवीन घर वगैरे असेल तर त्यांना गिफ्ट करण्यासाठी म्हणून खूप सुंदर असं तुम्हाला ऑप्शन्स मिळून जाईल. अशी टी केटल आहे. ही टी केटल आपल्याला शेगडीवरतीही वापरता येते. तुम्हाला यामध्ये डिरेक्टली चहा बनवता येतो. यामध्ये आपण इनबिल्ट असं स्ट्रेनर दिलेलं आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला आतमध्ये चहा मटेरियल जे आहे, चहा पावडर
कॉफी बीन्स, जे या कपमध्ये ठेवायचं आहे. याला इथे स्ट्रेनर्स असल्यामुळे खाली भांड्यामध्ये पाणी उकळत राहील आणि चहाचा किंवा कॉफीचा अर्क पाण्यामध्ये उतरला जाईल. सो जेव्हा तुम्ही इथून चहा किंवा कॉफी ओतून घ्याल, तुम्हाला डायरेक्टली चहा कॉफी गाळूनच येणार आहे. त्यामध्ये वेगळी तुम्हाला गाळणी वापरायची गरज नाही. सुंदर. लामण दिवा, जो आपला ट्रॅडिशनल जुने लोक वापरायचे पितळीमध्ये, की आपल्या घरामध्ये देवघरामध्ये आपल्याला वरती हुक असायचे किंवा मंडपी असायची, ज्याला हे लामण दिवे अडकवले जायचे आणि यामध्ये तुम्हाला प्रॉपर तेला तुपाचा दिवा वापरता येतो. सो हे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये हुक लावून अडकवू शकता. जसं मी हे बघू शकता तुम्ही माझ्या शॉपमध्ये इथे दाखवण्यासाठी एक हुक लावून अडकवलेला आहे. यामध्ये तुम्ही अशा वेगवेगळ्या, जसं आता यामध्ये मी एक छोटेसे पक्षी ठेवलेले आहेत, यामध्ये मी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे. सो तुम्ही असे हे काही शोसाठीही वापरू शकता तुमच्या गॅलरीमध्ये किंवा गार्डन बाल्कनी असेल तर त्यामध्ये, आणि किंवा त्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे टी-लाईट्स किंवा LED बल्ब्स सुद्धा लावू शकता, की ज्याने एक वेगळाच लुक तुमच्या गॅलरीला किंवा बाल्कनीला येऊन जाईल. असं म्हणतात की कासव हे लक्ष्मीचं वाहन असतं आणि कासवावर बसून लक्ष्मी घरात येते. मग आपण घेऊन आलेलो आहोत छोटे छोटे टर्टल्स. हे तुम्ही तुमच्या घरामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा ठेवू शकता. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स मिळून जातात. सो हे तुम्हाला अगदी 100 रुपीजमध्ये कुणाला गिफ्ट करायचे असतील तर एकदम छान असं ऑप्शन आहे. जो कुणी ऑफिस डेस्कवरती जरी बसत असेल तरी त्यांच्या डेस्कवरती सुद्धा हे एकदम युनिक अशी वस्तू त्यांना ठेवता येईल. यामध्ये तुम्हाला असं प्लेट सोबत सुद्धा आपण कॉम्बो करून देतो. सो प्लेट आणि टर्टल असा कॉम्बो तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला फक्त असे छोटे छोटे टर्टल्स घ्यायचे असतील तर तुम्ही तसेही घेऊ शकता. याच टर्टलमध्ये अजून एक ऑप्शन येतं की ज्यांच्या पाठीवरती श्रीयंत्र आहे. सो तुम्ही बघू शकता, आपण जसं आपल्या देव्हाऱ्यामध्ये श्रीयंत्र ठेवतो तसं या कासवाच्या पाठीवरती श्रीयंत्र आहे. सो हे कासव असं तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे म्हटल्यास तुमच्या साऊथ वेस्ट और नॉर्थ वेस्ट पैकी कोणत्याही कॉर्नरला तुम्ही हे टर्टल्स ठेवू शकता, फेसिंग टुवर्ड्स यू, म्हणजे जिथे आपला वावर आहे तिथे त्यांचं फेस असला पाहिजे, भिंतीकडे त्यांना तोंड करून ठेवायचं नाही आहे. तसंच तुमच्या गार्डन बाल्कनीमध्ये लावण्यासाठी असं हँगिंग बर्ड्स हे सुद्धा तुम्हाला आपल्या इथे बघायला मिळतील. तुमच्या कारमध्ये सुद्धा तुम्ही हे हँग करू शकता, किंवा गार्डन बाल्कनी इज अ परफेक्ट प्लेस टू हँग दिस फ्लाइंग बर्ड्स. आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत जे तुम्ही हँग करू शकाल. सो अशा पक्ष्यांना तुमच्या गॅलरीमध्ये हलताना बघून बाकीही जे आपले खरेखुरे पक्षी आहेत ते यांच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचं घर अगदी किलबिलाटाने भरून जाईल. बरेचसे व्हरायटी ऑफ शोपीसेस आहेत, वेगवेगळ्या कलर्समध्ये, वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समध्ये. कृष्णामध्ये हे 2 पॅटर्न आहेत. हा बासुरीवाला कृष्णा सिंगल आहे, हा त्याच्या पाठीमागे गाय आहे. सो हा गोपाळ पॅटर्न मधला श्रीकृष्ण आहे. याच्यामध्येच तुम्हाला छोटी साईज इथे बघता येईल. हे छोटे कृष्ण, ह्यामध्ये हा अजून एक पॅटर्न, हे राधाकृष्ण, हे लड्डू गोपाल म्हणता येतील यांना. सो असे वेगवेगळे कृष्णामध्ये आपल्याकडे पॅटर्न आहेत. त्यानंतर बर्ड्समध्ये आपल्याकडे हे पॅरट्स आहेत वेगवेगळ्या कलर्समध्ये, स्वॅन्स आहेत. असं म्हटलं जातं घरामध्ये पॅरट स्वॅन्स याची पेअर ठेवावी. सो त्यामध्ये तुम्हाला इथे व्हरायटी ऑफ कलेक्शन मिळून जाईल. त्यानंतर स्टॉक्स, डिअर, डॉल्फिन्स, डक, हॉर्स, पॅरट्स अगेन मकाऊ पॅटर्नमध्ये. कॅमल हा दिशादर्शक म्हटला जातो, रेफ्युजी. सो त्या पॅटर्नमध्ये हा एक आहे. आणि हे असे वेगवेगळे डेकोरेटिव्ह आयटम जे तुम्ही तुमच्या TV युनिटच्या बाजूला म्हणा, किंवा तुम्हाला कुणाला काहीतरी वेगळं गिफ्ट करायचं आहे त्यांच्या होम डेकोरसाठी, सो त्यासाठी तुम्ही या गोष्टींचा विचार करू शकता. आणि तुम्ही जर सर्च केलं गुगलवरती तर तुम्हाला या प्रत्येक फिगर मागे, त्यांचं घरामध्ये ठेवण्यामागे काय कंडिशन असते हे तुम्हाला इझिली गुगलवरती अवेलेबल आहे. तुम्ही ते फाइंड आउट करून तुमच्या आवडीप्रमाणे इथे ही फिगर चूज करू शकता. कलर्समध्ये आपल्याकडे ऑप्शन आहेत खूप युनिक. लव बर्ड्स, पॅरट्स, पिकॉक्स, अशा वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला मिळून जातील. हे आपलं कामधेनू आहे. वसुबारसच्या दिवशी आपण जशी पूजा करतो कामधेनूची, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे हे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. हे अगेन एक फॅमिली म्हणून याचं रिफ्लेक्शन आहे. हॉर्स फॅमिली, जिराफ फॅमिली, कॅमल फॅमिली. सो हे आपण म्हणतात ना टुगेदरनेस, आपला टुगेदरनेस आहे
तो याच्यातून रिफ्लेक्ट करतो की आपण आपल्या घरामध्ये जेव्हा अशी एखाद्या पक्ष्यांची प्राण्यांची फॅमिली ठेवतो, सो तो आपले जो टुगेदरनेस आहे, आपल्या फॅमिलीचं जे बॉन्डिंग आहे ते यातून रिफ्लेक्ट होतं. तर हे एलिफंट्स आहेत आणि हे तुम्ही बघू शकता, हे अगदी गजलक्ष्मीच्या बाजूला असतात तसे सोंड वरती केलेले एलिफंट्सची अशी पेअर आहे. छोटा साईज, हा त्यापेक्षा मोठा आहे, एकाच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला बघायला मिळतं. सो लक्ष्मीच्या दोन्ही बाजूंना तुम्हाला जरी ठेवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे हे प्लेस करू शकता. घोड्याची पेअर आहे, ही स्टॉक्सची फॅमिली आहे. असे छोटे छोटे गिफ्टिंग आयटम्स आहेत जे तुम्हाला 100, 200, 300 मध्ये मिळून जातात. वेगवेगळं तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही इथे चूज करून घेऊ शकता. हे असं छोटंसं पेपर वेट आहे, जे तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल तर एकदम युनिक असं आणि क्यूट पिंक कलरमध्ये तुम्हाला हे मिळून जातं. हे सुद्धा तुम्ही ॲज अ टेबल पीस पेपर वेट म्हणून वापरू शकता, ॲज वेल ॲज तुम्ही तुमच्या एखाद्या शोकेसमध्ये हे प्लेस करू शकता. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीज मिळून जातात. पेग्विन आहे, हे फिश आहेत, स्पॅरोज, डव ॲक्च्युली आहेत ते. सो असं वेगवेगळ्या कॅटेगरीज तुम्हाला मिळून जातात. ह्याचे छोटे छोटे शो पीसेस, सो कुणाला आपल्या फ्रेंडला, लहान ॲक्च्युली कॉलेजला जाणाऱ्या मुलांचं पॉकेट मनी खूप कमी असतं, सो त्यांना गिफ्ट आयटम्स असे हवे असतात की जे युनिकही असतील आणि खूप कमी बजेटमध्ये असतील. फॉर एक्झाम्पल अगदी 200-300च्या रेंजमध्ये आपण घेऊ शकतो. ते सुद्धा आपल्याला 2-3 जणांचं एकत्र कॉन्ट्रीब्युशन काढून. सो त्यासाठी हे असे 250, 350, 300मध्ये तुम्हाला असे वेगवेगळे युनिक आयटम्स तुम्हाला गिफ्ट करायचे असल्यास कुणाला इथे मिळून जातील. हॉर्सची पेअर आहे, जिराफची पेअर आहे, स्टॉक्सची पेअर आहे. सो हे सुद्धा तुम्हाला अगदी तुमच्या बजेटमध्ये कुणाला गिफ्ट करायचं असतील किंवा घरात ठेवायचं असेल, तुमच्या स्टडी टेबलची, ऑफिस डेस्कची शोभा वाढवायची असेल तर इथे व्हरायटी ऑफ ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत. मोबाईल स्टँड, एकदम तुम्हाला सोफिस्टिकेटेड लुक, ऑफिशियल लुक, जो एलिगंट लुक हवा असतो ऑफिस टेबलला. जर तुम्ही वकिली करत आहात, जर तुम्ही डॉक्टर आहात, जर तुम्ही कोणी प्रोफेशनल आहात, तर तुमच्या टेबलला याशिवाय एकदम परफेक्ट लुक देणारं मोबाईल स्टँड असूच शकत नाही. सो यावरती तुम्हाला हवं असल्यास आपण पर्सनलाइज करून सुद्धा देतो, तुम्हाला नाव टाकूनही मिळेल आणि यामध्ये तुम्हाला कलर्सही मिळतील. सो असे सुद्धा तुम्हाला मोबाईल स्टँड गिफ्टिंगसाठी इथे अवेलेबल आहे. फिगर्सची खूप सारी व्हरायटी तुम्हाला आपल्या शॉपमध्ये बघता येईल की जी मला एक्झिबिशनला ॲट अ टाइम सगळं टेबलवरती मला डिस्प्ले करता येत नाही आणि खूपच युनिक. मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते ही फिगर. हा माझा बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे. पिकॉक्सची पेअर आहे ही. सो एकदम युनिक असं आणि हाती बनवलेल्या वस्तूचं काम किती परफेक्ट आणि किती एलिगंट तुम्हाला या गोष्टीमध्ये दिसेल ते बघा. सो जेव्हा कधी तुम्ही ही वस्तू कुणाला देता आहात किंवा कुणाच्या तरी घरात ही वस्तू प्लेस होते आहे, तो माणूस त्याच्या घरामध्ये आलेल्या प्रत्येक गेस्टला सांगू शकतो की बाबा ही वस्तू मला ज्योत्स्नाने गिफ्ट केलेली आहे. सो अशा या वस्तू आहेत. यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा थोड्या हायर रेंजमध्ये गेलात स्पेंड करायला तुम्ही, तर असे व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स तुम्हाला इथे मिळून जातील. ही पण एक सुंदर अशी कलाकृती तुम्ही बघू शकता. ह्या घोड्यामध्ये जो हा पर्पल शेड दिसत असेल तुम्हाला, हा प्रत्येक अँगलने जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तो असं वाटतं की त्या घोड्यामध्ये पाणी भरलेलं आहे. सो तुम्ही त्याच्यावरती जेव्हा अगदी योग्य प्रकारे जेव्हा तुम्ही फोकस लाईट वगैरे तुम्ही टाकाल तेव्हा त्याचा गेटअप खूपच सुंदर येईल. मी जस्ट तुम्हाला आपल्या मोबाईलची एक बॅटरी चालू करून, आता आपण अगदी दिवसा उजेडी व्हिडिओ करतो सो तेवढा इफेक्ट येणार नाही, पण एक आयडिया, हा एक आयडिया तुम्हाला येते. जर तुम्ही योग्य प्रकारे जर फोकस लाईट मारलीत तर ह्याचा गेटअप खूपच सुंदर आणि खूपच वेगळ्या प्रकारे येऊ शकेल. मी जस्ट मोबाईलची लाईट मारून दाखवते आहे, जस्ट तुम्हाला आयडिया यावी की कुठल्या अँगलनी कसं दिसतं लाईट मारल्यावरती. पण तुम्ही तुमच्या आयडियाने जर तुम्ही ह्याला योग्य प्रकारे प्लेस केलं घरामध्ये, त्याचा गेटअप खूपच सुंदर प्रकारे येण्याची शक्यता आहे. तोंडामध्ये आपण हे असं छोटंसं फुलांची कुंडी ठेवलेली आहे आणि ही डिटॅचेबल आहे. सो तुम्हाला क्लिनिंगसाठी सुद्धा याचा काही त्रास होणार नाही. नुसतं टिश्यू पेपरने पुसून घेतलं की ही वस्तू पूर्णपणे क्लीन होते. फ्लाइंग हॉर्स, बरीच जण मला विचारायची की फ्लाइंग हॉर्स तुमच्याकडे आहे का. सो हा फ्लाइंग हॉर्स आपण घेऊन आलेलो आहोत. जर तुमच्याकडे एखादा फिरता स्टँड असेल तर तुम्ही हा त्यावरती प्लेस केला, त्याचा गेटअप
खूप सुंदर येण्यासारखं आहे. आणि या पॅटर्नमध्ये आपल्याकडे अजून बरेचसे वेगवेगळे डिझाईन्स आहेत जे तुम्ही तुमच्या त्या फिरत्या स्टँडवरती जर प्लेस केलात आणि लाईट्स मारल्या त्याच्यावरती, त्याचा गेटअप खूप सुंदर प्रकारे तुम्हाला बघता येईल. सो यामध्ये जसे हे आता हरण आहेत, सो हरणांसारखंच तुम्हाला हॉर्स, एलिफंट्स, पिकॉक्स असे वेगवेगळे डिझाईन्स आपण यामध्ये तुम्हाला बनवून देऊ शकतो. आपण घेऊन आलेलो आहोत इलेक्ट्रिक मोझाईक लॅम्प. सो तुम्ही इथे बघू शकता हे लॅम्प्स मी लावून ठेवलेले आहेत. सो तुम्ही त्याचा गेटअप आता दिवसा उजेडी बघू शकता की त्याच्या लाईटचा किती छान गेटअप आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की आपल्या घरात ॲज अ नाईट लॅम्प किंवा टेबल लॅम्प तुम्ही हे लावलात तर ह्याचा गेटअप किती सुंदर येऊ शकेल. 2 डिझाईन्समध्ये आपल्याकडे हे अवेलेबल आहेत. हा मशरूम शेप आहे आणि हा पर्स पॅटर्न आहे. आणि हे सुद्धा अगदी बजेटमध्ये 550मध्ये तुम्हाला हे विथ फिटिंग येतं आहे. तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये बल्ब प्लेस करायचा आहे आणि हे तुमचं गिफ्ट करण्यासाठीही अगदी पॉकेट फ्रेंडली आयटम हा होऊ शकेल. जसं आता मी तुम्हाला इलेक्ट्रिक मोझाईक लॅम्प दाखवले, सो हा त्यातलाच छोटासा प्रकार आहे. फक्त हा इलेक्ट्रिक नाही आहे, हा तुम्हाला अशा प्रकारे यामध्ये आपण एक कॅन्डल स्टँड देतो, ते तुम्हाला यामध्ये प्लेस करायचं आहे आणि कॅन्डल तुम्ही आतमध्ये लावून सेम तोच गेटअप तुम्हाला इलेक्ट्रिक लॅम्पचा जो गेटअप आहे तोच यामध्ये तुम्हाला येणार आहे. आणि हे पोर्टेबल म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठेही ठेवू शकता, गॅलरीमध्ये ठेवू शकता, रांगोळी काढलेली असल्यास त्याच्या सेंटरला ठेवू शकता. ह्याचा गेटअपसुद्धा खूप सुंदर येतो. आता मी ही एक इथे लावून ठेवलेली आहे कॅन्डल, सो तुम्ही बघू शकता इथे. आणि याच्या लाईट्स तुम्हाला मी दाखवते, इफ यू कॅन सी. सो अंधारामध्ये याचा खूपच छान गेटअप येतो. आणि ह्याच सेम पॅटर्नमध्ये टी लाईट स्टँड्समध्येच आपल्याकडे हे सुद्धा वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो तुम्ही बघू शकता इथे गणपती. येस, ह्याचं बॅकग्राऊंड तुमचं प्लेन असेल तर ह्याचं बॅकग्राऊंडला सुद्धा रिफ्लेक्शन येतं. जर तुमची बॉटम ग्लास असेल तर अंधाराच्या वेळेला ग्लासवरतीही याचं खूप छान रिफ्लेक्शन येऊन जातं. आणि यामध्ये तुम्हाला 5-6 डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि कोणती पर्टिक्युलर डिझाईन तुम्हाला कस्टमाइज करायची असेल, तुमच्याकडे कमीत कमी 50 क्वांटिटीची असेल तर आपण तुम्हाला ती डिझाईन यावरती कस्टमाइज करून देतो. अगेन यामध्ये तुम्हाला असं हे ग्लास येतं ज्याला आतून ॲक्रेलिक पेंट केलेलं आहे. आणि सोबत आपण हे एक टी लाईट स्टँड आमच्याकडून कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला मिळून जातं. आणि यामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये मिळणाऱ्या साध्या कॅन्डल्स देखील वापरता येतात. सो कधीही तुम्हाला कुणाला गिफ्ट करायचं आहे आणि तुमचं बजेट 200मध्ये आहे, तो हे सर्व ऑप्शन तुम्हाला ओन्ली 200मध्ये अवेलेबल आहेत. अँड अगेन आय सेड की तुम्ही आपल्या दुकानाला विजिट केलं आणि इथून शॉपिंग केलीत तर तुम्हाला अप टू 20% डिस्काउंट इथे मिळून जातं. माघी गणपती येत आहेत. सो माघी गणपतीच्या निमित्ताने तुम्हाला अखंड दिवे लागणारच आहेत, ते तर तुम्ही इथे येऊन घेणारच आहात. पण त्याशिवाय जर तुमच्याकडे नवीन गाडी येते आहे किंवा तुमच्या घरी आलेल्या गेस्टना तुम्हाला गिफ्ट काहीतरी द्यायचं आहे, रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे, तर गणपती बाप्पाच्या मूर्तीशिवाय युनिक ते काय असू शकेल. सो आपण घेऊन आलो आहोत तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या बाप्पाच्या वेगवेगळ्या मूर्ती. तर तुम्ही इथे एक बघू शकता, मी असा एक छोटासा कॉम्बो इथे करून ठेवलेला आहे. सो हा बाप्पाची ही मूर्ती आहे, जवळजवळ 5 इंच उंचीला आहे. हे छोटेसे मूषक आहेत जे आपल्या हातात लाडू घेऊन बसलेले आहेत. ही आपली जास्वंदाची फुलं आहेत. आणि हे अगेन त्यांच्यापेक्षाही छोटेसे क्यूट असे मूषक आहेत जे तुम्ही जर कुणाच्या घरी दर्शनाला जाणार असाल तर त्यांच्या घरी नेण्यासाठी सुद्धा खूप युनिक असं हे तुम्हाला कॉम्बो होऊन जाईल. वेगवेगळ्या 3 प्रकारामध्ये मारुती. सो तुम्ही इथे बघू शकता एकदम ट्रान्सपरंटमध्ये आहे, बेस त्याचा गोल्डन केलेला आहे. आणि तुम्ही एका लाईटच्या खाली वगैरे याला धरलत मूर्तीला आणि वेगवेगळ्या अँगलने जर लाईट सोडलीत त्याच्यामध्ये तर तुम्हाला त्याचा गेटअप वेगवेगळा दिसून येईल. सो हा जो खालचा जो कलर आहे ह्याचं रिफ्लेक्शन वरपर्यंत तुम्हाला रिफ्लेक्ट होतं. सो तुम्हाला त्याच्यावरती एक छानशी स्पॉटलाईट सोडायची आहे. हे प्रॉपर आपण केसरी रंगामध्ये मारुती घेतलेले आहेत. सो ज्यांना कुणाला मारुती प्रॉपर केसरीमध्ये हवा असतो त्यांनी हे ऑप्शन घ्यायचं आहे. आणि हे थोडंसं त्यातल्या त्यात अजून एक व्हेरिएशन. सो मारुतीमध्ये असे 3 आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि गणपतीमध्ये व्हरायटी ऑफ मूर्तींची डिझाईन्स तुम्हाला इथे बघता येईल. जवळजवळ 20 ते 25 प्रकारच्या मूर्त्या आहेत आपल्याकडे गणपती बाप्पाच्या. आणि अगदी 100 रुपीजपासून स्टार्ट होता आहेत. सो तुम्ही इथे येऊन वेगवेगळी मूर्ती, तुमच्या आवडती मूर्ती तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. वेगवेगळ्या कलर्समध्ये अवेलेबल आहे.
आणि सगळ्यात युनिक म्हणजे आपल्याकडे 2 वे असलेला गणपती अवेलेबल आहे. म्हणजेच तुम्ही गणपतीची मूर्ती जर फ्रंट आणि बॅक म्हणजे गाडीत लावल्यावरती मागच्यालाही दिसणार, गाडीच्या बाहेरच्यालाही दिसणार आणि गाडीच्या आतल्याही माणसाला दिसेल अशी 2 वेची मूर्ती सुद्धा आपल्याकडे इथे तुम्हाला शॉपमध्ये त्याच्यामध्येही व्हेरिएशन्स बघता येतील. सो हा जो पूर्ण आपला रॅक आहे त्यामध्ये सगळ्या तुम्हाला या ज्या मूर्ती दिसत आहेत या डबल साइडेड मूर्ती आहेत की ज्या पुढूनही दिसतात आणि मागूनही पूर्ण गणपती तुम्हाला दिसून येतो. गणपतीच्या दोन्ही बाजूंनी दिसणाऱ्या छोट्याशा मूर्ती ज्या तुम्ही तुमच्या गाडीवरती प्लेस करू शकता. ॲज वेल ॲज तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल तरी हे एक युनिक ऑप्शन होऊन जातं. एक चांगली सुरुवात म्हणून आपण गणपतींना नेहमी पूजनीय मानतो की गणपतीच्या नावाने ज्याची आपण सुरुवात करतो ते आपलं काम कधीही विघ्न पावत नाही. सो विघ्नहर्त्याची अशी सुंदर मूर्ती तुम्हाला कुणाला गिफ्ट करायची असेल तर नक्की इथे व्हिजिट करा. त्याशिवाय शंकराच्या पिंडींमध्ये सुद्धा आपल्याकडे बरंचसं व्हेरिएशन आहे की ज्यांना फक्त पिंड हवी असेल, शंकराची पिंडी हवी असेल तर त्यांनी हे असं सिंगल पिंडी घेऊ शकता तुम्ही. ज्यांना शंकराची पिंडी नंदीसोबत हवी असेल सो नंदीसोबतही अवेलेबल आहे. ज्यांना शंकराची पिंडी शेष नागासोबत हवी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा शेष नागासोबत पिंडी अवेलेबल आहे. सो अशा व्हरायटी ऑफ गोष्टी इथे आहेत ज्या तुम्ही इथे येऊन प्रत्यक्ष बघून स्वतः चूज करू शकता. गणपतीची मूर्ती ही वरती छत्री असलेली हवी असते. सो त्यांच्यासाठी हे असं गणपतीच्या वेगवेगळ्या आपल्याकडे डिझाईन्स अवेलेबल आहेत की ज्यांच्या डोक्यावरती छत्रसुद्धा दिलेलं आहे. या कोणत्याही मूर्ती तुम्हाला जिथे कुठे पेस्ट करायच्या असतील, फॉर एक्झाम्पल तुमच्या गाडीच्या डेकवरती पेस्ट करायच्या आहेत किंवा ऑफिसच्या टेबल टॉपला पेस्ट करायच्या आहेत तर त्याच्यासाठी हाय क्वालिटीची 2 वे टेप 3M 2 वे टेप ज्याला म्हणतात ही आपण इथून तुम्हाला पेस्ट करून देतो की जेणेकरून तुम्हाला ती मार्केटमध्ये शोधावी लागणार नाही आणि तुम्हाला फक्त त्याची एक बाजू काढून तुम्हाला ज्या जागेवरती मूर्ती लावायची आहे त्या जागेवरती तिला पेस्ट करून ठेवता येईल. एखाद्या गर्लफ्रेंडला छोटीशी वस्तू आपल्याला काय गिफ्ट द्यायची आहे किंवा कुमारिका जेवण घातलेलं आहे आणि लहान मुली आलेल्या आहेत तर त्यांना आपल्याला काय गिफ्ट द्यायचं आहे असं आपल्याला नेहमीच विचार पडतो. तर हे असं सुंदरसं हातातले कडे हे आपल्याकडे अवेलेबल आहेत. 2-4, 2-6, 2-8 अशा या सायझेसमध्ये आपल्याकडे आत्ता सध्या अवेलेबल आहेत. 2-2ची साईजसुद्धा लवकरच लॉन्च होते आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे व्हरायटी ऑफ डिझाईन्स आणि कलर्स इथे तुम्हाला बघायला मिळतील. सो एकदम युनिक आणि एलिगंट असा लुक देणारे आणि तुमच्या कोणत्याही आउटफिटवरती अगदी परफेक्ट मॅच होणारे असे व्हरायटी ऑफ कलर्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. अशा प्रकारचे छोटे छोटे आईस्क्रीम स्पून किंवा स्टरिंगसाठी यूज करता येतील असे आपल्याकडे काचेचे स्पून्स आहेत. हे तुम्हाला अशा प्रकारे छोट्याशा गिफ्ट बॉक्समध्ये मिळतात. 6 स्पूनचा एक बॉक्स हा होऊन जातो आणि हा तुम्हाला फक्त 200 रुपीजमध्ये मिळतो. सो जो तुम्हाला कुणालाही असंच गिफ्ट आपण घरात घेऊन ठेवलं, अचानक कोणतरी आलं आहे तर त्यांना काय द्यायचं, सो त्यासाठी हा असा एक छोटासा बॉक्स एकदम परफेक्ट गिफ्ट होऊन जातो. अशाच प्रकारे हे पेन आहेत, बघू शकता खूपच क्यूट आणि खूपच युनिक असे. ह्याच्या टॉपला हा असा छोटासा फिश बनवलेला आहे. अशा वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला इथे मिळतील आणि आतमध्ये हे छोटे छोटे पेन हे मुलांना गिफ्ट करण्याकरता किंवा एखाद्या फ्रेंडला गिफ्ट करण्याकरता खूप युनिक असं आयटम आहे. याच्यामध्ये तुम्हाला लूज पेन हवे असतील लूजही मिळून जातील किंवा पूर्ण 12 पीसचा बॉक्स हवा असेल तर तसाही मिळून जाईल. त्याच प्रकारामध्ये मोडणारे हे स्टरर्स आहेत. सो हे स्टरर्ससुद्धा तुम्हाला असे वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये येऊन जातात. हे तुम्ही कॉकटेल, मॉकटेल, टी, कॉफी स्टीर करण्यासाठी यूज करू शकता. आणि हे सुद्धा जे खरंच दर्दी माणसं आहेत ज्यांना या सर्व गोष्टींची आवड आहे त्यांना गिफ्ट करण्यासाठी हे एक एकदम परफेक्ट गिफ्ट होऊन जाईल. अगेन हे सुद्धा तुम्हाला लूज ॲज वेल ॲज 12चा बॉक्स, 6चा बॉक्स अशा पॅकिंगमध्ये सुद्धा मिळू शकतो. कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्ही डायल करू शकता 7208817004 किंवा 9699663505 या दोन्ही नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून आमच्याशी कनेक्ट व्हा. तुम्हाला जी कोणती गोष्ट आवडली असेल या व्हिडिओतील तर तुम्ही आम्हाला त्याचा स्क्रीनशॉट करून पाठवू शकता.
ऑल ओव्हर इंडियामध्ये आपली डिलिव्हरी अवेलेबल आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आपलं कुरिअर पोहोचेल त्या ठिकाणी आपली डिलिव्हरी 99.99% सेफ जाते. आणि इन केस कधी तुम्हाला काही मिळालंच, काही डॅमेज, तर त्याची रिप्लेसमेंट द्यायची पूर्णपणे आपण खात्री घेतो. सो काही तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे. अदरवाईज तुम्ही आपल्या शॉपमध्ये देखील येऊन व्हिजिट करून इथे प्रत्यक्ष खरेदी करू शकता. पुन्हा एकदा आपल्या शॉपचा ॲड्रेस नोट करून ठेवा. शॉप नंबर 1, मेहता निवास, अपोजिट आशा विहार, बदलापूर वेस्ट, हेंद्रेपाडामध्ये. आपल्या शॉपचं नाव आहे नासा आर्टिफॅक्ट्स. धन्यवाद. ताई, तुम्ही कुठून आलात? डोंबिवलीहून. तर तुम्हाला कसं वाटलं हे शॉप? खूप छान. अच्छा, तर काय सांगाल आमच्या व्ह्युअर्सला तुम्ही इकडे येण्यासाठी? मी आता अक्षर एका पेशंटला बघायला रिक्षेने गेली, पण रिक्षेतून हे दुकान पाहिलं ना तर मला बाहेरूनच इतकं छान वाटलं, तर म्हटलं इथे येऊन आपण काहीतरी घ्यायचं. शोधत आले. अच्छा, छान. आता मी इथून वस्तू येणार. छान मस्त. थँक्यू. मित्रांनो, होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.